352वा शिवराज्याभिषेक इंग्रजी तिथीनुसार आहे 6 जून 1674 या दिवशी राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झालेला होता आणि खऱ्या अर्थाने या स्वराज्याला छत्रपती या दिवशी लाभले होते। अनेक विरोध स्वकीयांचा परकीयांचा याच्यावर मात करून आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला। खऱ्या अर्थानं या देशाला राजा मिळाला जो या देशाचा होता, या मातीचा होता, या संस्कृतीचा होता, या धर्माचा होता आणि त्यांनी जी शिवशाही निर्माण केली आजही जगाला मार्गदर्शक आहे, जगाला प्रेरित करणारी आहे। मला असं वाटतं कोणतंही सरकार आलं तर त्यांनी या शिवशाहीच्या जर विचाराच्या आधारावर चाललं तर निश्चित ते आदर्श राज्य ठरू शकतं। हे अशा पद्धतीनं सत्ता संपत्तीचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर चालू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म वापस घेताना तुम्ही ते बघितलेला आहे आणि मग हे प्रकार अजूनही चालूच आहे। विधान परिषदेच्या राजकारणावरून वडेट्टीवार असतात की बेसेला लागल असं सगळी परिस्थिती या राजकारणात झाली। सत्य आहे वडेट्टीवार साहेब काय चुकीचं बोललेले नाही की अक्षरशः बाजार सगळ्या विषयाचा सत्ताधारी पक्षाने मांडलेला आहे आणि मला वाटतं या बाजारामध्ये कोण किती भाव लागतं याच्यावर अवलंबून आहे। मला वाटतं जे वडेट्टीवार बोलले तोच शब्द त्याला योग्य आहे। राज्यसभेत ते राष्ट्रवादी उमेदवार अजून ठरत नाहीये, ठरेल आता त्यांच्या पक्षाचं, त्याला काय उमेदवार ठरायला काय लागतं ठरेल। दुसरं महत्वाचं म्हणजे अभिजित टिपके आज दिल्लीत आले, काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवरून आंदोलन सुरू आहे, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला। योग्य भूमिका मांडलेली आहे। शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा असेल, अन्य परीक्षा असेल, याचे पेपर दररोज फोडतात, याला शिक्षण मंत्री जबाबदार आहे। एक छोट्या रेल्वेचा अपघात झाला होता, लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला हा भारत देश आहे। आपल्या इथं शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या फक्त नावाचा संशय होता की मुलीचे मार्क वाढवले, त्यांनी राजीनामा दिला होता आणि आज एवढं धडधाकट दिवसा ढवळ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील चांगलं असताना शिक्षण मंत्री खुर्चीला चिटकून येईल, मोदी सरकार त्याला संरक्षण देतं। मला वाटतं त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। राज्य सरकारने एक निर्णय घेतला मराठा समाजाबाबत, ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या सवलती, शैक्षणिक सवलती त्या सोयीसुविधा लागू करण्यात आल्या। मला असं वाटतं ज्यावेळेस भेटतील तेव्हा याला सत्यता मानता येईल। आताच मला या मराठा समाजाच्या या मागण्याविषयीच्या अभ्यासकांची भेट झालेली, डिटेल आम्ही संध्याकाळी चर्चा करणार आहोत। परंतु लबाडाच्या घरचं जेवण केल्याशिवाय काही सत्य नसतं, एकदा पूर्ण अभ्यास करावा लागेल, त्याची एसओपी तपासावं लागेल, मगच याच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करता येईल। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।